नमस्कार, मी प्रताप नाईक. जी 24 तासच्या रिपोर्टर्स डायरीमध्ये आपलं स्वागत आहे. खरं तर राज्यभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी झालेली आहे. त्यामुळेच राज्य सरकारनं धार्मिक स्थळं आणि पर्यटन स्थळं खुली करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळेच आपण या दोन्ही ठिकाणी पर्यटकांची नागरिकांची गर्दी होताना पाहायला मिळत आहे. मी आता आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळा गडावर. इथं सुद्धा तीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. पण दुसरीकडे मात्र हे आलेले पर्यटक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेतात का? इथल्या स्थानिकांना पुन्हा एकदा पर्यटन सुरू झाल्यामुळं रोजगाराला संधी मिळाली आहे का? या सर्वाचा आढावा आजच्या या कार्यक्रमात घेणार आहे. मी आता पन्हाळ्याच्या 3 दरवाजा आणि त्याचबरोबर अंधारबावच्या मध्ये असणाऱ्या तटबंदीच्या परिसरात आहे. आपण बघतोय की जे पर्यटक आहेत ते मोठ्या संख्येने आलेले आहेत, कुटुंबीय आलेले आहेत. आपले सर्व कुटुंब घेऊन या ठिकाणी दाखल झालेले आहेत. मला सांगा की एकतरी 7 महिन्याच्या कालावधीत बाहेर पडता आलेलं नाही, आता बाहेर पडला. कशा प्रकारचं वातावरण वाटतं आणि किती आनंद वाटतो तुम्हाला? खूप आनंद झाला. भरपूर दिवसातून बाहेर फिरायला मिळाले कुटुंबासह आणि सगळं आता ओपन झालेलं आहे. त्यामुळे किल्ला पण बघायला मिळतोय आणि देवस्थान पण झाले. त्यामुळे भरपूर मजा येत आहे फिरायला. भरपूर मजा येते. मला सांगा, मुलांना घेऊन आलेलं आहे. खरं तर 7 महिन्यामध्ये घराच्या बाहेर पडलेले नव्हते, पण आता पर्यटन स्थळे असतील किंवा मंदिरं खुली झालेली आहेत. किती आनंद वाटतो? भरपूर आनंद. मुलांना तर फारच आनंद झालेला आहे आणि इथं येऊन एवढी माणसं बघून खूप बरं वाटतंय. आणि तसंही कोरोनाही कमी होत आलाय त्याच्यामुळे. पण तुम्ही काळजी घेताय का? हा, घेते ना. मला सांगताय फॅमिली ट्रिप आहे. खरं तर मला सांगा काय झाल्यानंतर दिवाळीच्या ह्याच्यावर म्हटलं आता 7-8 महिने घरात बसलोय, कुठेतरी बाहेर जाऊया. मग जवळच्या जवळ कोल्हापूर करा म्हटल्यावर इकडे यायलाच पाहिजे, म्हणून पन्हाळा ज्योतिबा करायचं ठरवलं. मी ऐतिहासिक 3 दरवाजामध्ये आहे. आपण पाहतो की 3 दरवाजा पाहण्यासाठी पर्यटकांची किती मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. खरं तर आपण पाहतो की कुटुंब या ठिकाणी दाखल झालेले आहेत. खरं तर लॉकडाऊनच्या काळामध्ये कुठेही बाहेर पडता आलेलं नाही, त्यामुळं सर्वजण या पन्हाळा गडावर येऊन मस्त एन्जॉय करतायत. इथे गाडी काका पण आहेत, जे काही पर्यटक आलेले आहेत त्यांना माहिती देत आहेत. काका, मला सांगा की या पन्हाळ्याचा थोडक्यात इतिहास काय सांगाल तुम्ही? शिवरायांचा हा आवडता किल्ला. काय वैशिष्ट्य आहे? वैशिष्ट्य म्हणजे कोकणात जाण्याचा हा प्रवेशद्वार. दुश्मनांना इथंच अडवायचं. विजापूरकरांना अडवण्यासाठी हा सोपा आणि हा बंदिस्त किल्ला. सर्वात मोठा, सगळ्या सोयीनुसार. शिवाजीराजांनी या गडाला फार महत्त्व दिलं होतं. अंधारात पाहिला होता. हो, 28 नोव्हेंबर 1659 रोजी गड जिंकला. त्यावेळी महाराजांनी अंधारात गड पाहिला. घोड्यावरती इथून उतरून पूर्ण गड पायी फिरला आणि राजे म्हणतात, गड असाव तर असा, ही आहे दख्खनची दौलत. खरं तर लॉकडाऊनच्या काळामध्ये सर्वाधिक जो फटका बसला तो पर्यटन स्थळावर जे स्थानिक लोक आहेत त्यांना बसला. खरं तर पर्यटनावरच पूर्णपणे त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन उपलब्ध असतं. पन्हाळ्यावर सुद्धा अशाच प्रकारची परिस्थिती आहे. त्या काकी आहेत. खरं तर गेल्या अनेक वर्षापासून जे पर्यटक येतात त्यांना मस्त गरम भाकरी, पिठलं आणि खरडा ठेचा करून देतात. मला सांगा की लॉकडाऊनच्या काळामध्ये नेमकी स्थिती काय होती? लॉकडाऊनच्या काळामध्ये संपूर्ण पन्हाळा किल्ल्यात प्रवेश बंदीच होती ना, कारण सगळ्यांनी जबाबदारी घेणं हे महत्वाचं होतं. त्यामुळं नगरपालिकेला सगळ्यांनी सहकार्य करून पन्हाळा बंद करून सगळ्यांनी चांगलं सहकार्य केले नगरपालिका. 7 महिन्यामध्ये नेमकं कसं जगलात कसं? कारण जगण्यासाठी थोडे पैसे तरी लागतात. काय आता थोडेफार शिल्लक होते ते वापरले, थोडेफार कर्ज असंच की. पण आता कोरोनाचा काळ आहे आणि आता पर्यटन स्थळ उघडी केलेले आहेत, ओपन केलेले आहेत. मग आता तुम्ही लोकांना ज्या वेळेला पर्यटकांना हे सगळं खाद्य बनवून देता, काय काळजी घेता? आम्ही काय करतो, पहिला पाणी देतो हात धुवायला, सॅनिटायझर ठेवलेला आहे आणि आम्ही हात धुवून बसा म्हणून सांगतो. जाताना पुन्हा सॅनिटायझर लावा म्हणून सांगतो. एकमेकापासून जरा लांब राहावा म्हणतो. फॅमिली असेल तर एकत्र थांबा, नाहीतर मग एका टेबलावर 2 किंवा 3 बसतात. आता गर्दी झाल्यामुळे जरा जास्त बसतात. पण आता परिस्थिती सुधारायला लागलेली आहे का? कारण लोक येऊ लागलेले आहेत, तुम्हाला सुद्धा रोजगार मिळू लागलेला आहे. होय होय, परिस्थिती सुधारली, लोक येऊ लागलेत आणि सगळ्या ज्या हाताला चालना मिळाली आहे धंद्याच्या ह्याच्यात. खरं तर पूर्णपणे जी चाकं थांबलेली होती ती चाकं आता फिरू लागलेली आहेत. त्यामुळं लोकांच्या हाताला रोजगार मिळतोय. त्यामुळं कुठेतरी थोडासा दिलासा आहे असं पन्हाळ्यातल्या स्थानिक लोकांना वाटतं.
मी आता आहे धान्याचं कुटार अंबरखाना या परिसरामध्ये. आपण पाहतो की या ठिकाणी चुलीवरची भाकरी छान मिळते, त्यामुळं सर्व लोक या ठिकाणी भाकरी खाण्यासाठी आलेले आहेत. पर्यटक जे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले आहेत. कोल्हापूर असेल, त्याचबरोबर पुणे असेल, सातारा असेल, मुंबई असेल, या ठिकाणून आलेले आहेत. आपण पाहतो की प्रत्येकजण वांग्याचं भरीत कोणी घेतलेलं आहे, त्याचबरोबर पिठलं भाकरी कोण खात आहे, कोण खरडा भाकरी खात आहे. काही पर्यटक आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात. मला सांगा की खरं तर लॉकडाऊनचा काळ होता, त्या काळामध्ये अशा प्रकारे कुठंच बाहेर जाता आलं नाही. आता तुम्ही बाहेर पडलेला कुटुंबाला घेऊन, काय समाधान वाटतं? 6 महिने घरात कोंडल्यासारखंच होतं. बाहेर फिरणं वगैरे सगळं बंद होतं आणि अशा टायमाला आता दिवाळीचं सीझन आहे, कुठं तर बाहेर गेलं पाहिजे म्हणून हा पन्हाळा जवळचा स्पॉट आहे. आणि इथले जेवण आणि बाकीच्या गोष्टी हे पर्यटकांना पण आणि आमच्यासारख्यांना पण फार आकर्षित करतात, म्हणून आम्ही येतो. आणि 6-7 महिन्यानंतरचा काळानंतर येणं आणि हा आनंद घेणं फारच मजेशीर वाटतं. मला सांगा की खरं तर पिठलं भाकरी आपण घरात सुद्धा खातो, पण पर्यटन स्थळावर जाऊन खाणं हे किती महत्वाचं वाटतं? अगदी म्हणजे घरातलं वातावरण आपल्या वेगळंच करतो आपण, पण इथे जी या स्त्रिया करतात चुलीवरची भाकर वगैरे, हे शक्यतो आपल्याला कुठे बाहेर वगैरे असं नाही, म्हणजे घरी तरी नाहीच आहे आता चुलीवर कोण. पण हा एक स्पेशल अनुभव घेण्यासाठी म्हणून आम्ही हा जेवणाचा इथे आलेलो. खरं तर आपण फेरफटका मारत असताना कोरोना कुठेतरी आहे याची जाणीव पर्यटकांना होते का? होते नक्कीच होते आणि काय काळजी घेताना दिसतं? प्रिकॉशन सगळे घेतात आणि मेजरमेंट जे काय आहेत शासनानं लागू केलेले ते आम्ही पाहतो की बाबा मास्क घातलेला आहे की नाही, हायजेनिक आहे का नाही हे बघतो. आणि जास्त गर्दी असेल तर शक्यतो आम्ही जाळायचं टाळतोच अजूनही. आम्ही मस्त मजा करण्यासाठी आलेलो आहोत, पण हे करत असताना जी काळजी आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घ्यायला सरकारने सांगितलेली आहे ती काळजी घेताना दिसतोय. त्यामुळे कोरोनाचा प्रसार जो होणार आहे तो कुठेतरी रोखण्यासाठी आम्ही मदत करतोय. आणि त्याचबरोबर वयोवृद्ध जी लोक आहेत त्यांना मात्र या ठिकाणी फिरण्यासाठी आणायचं आम्ही टाळलेलं आहोत हे सांगतात. यावरूनच पन्हाळ्यामध्ये कशा प्रकारची खबरदारी घेतली जाते. काही लोक खबरदारी घेत नाही आहेत, त्यांनी घ्यायला पाहिजे, तरच कुठेतरी कोरोना जो कमी झालेला आहे तो पूर्णपणे संपून जायला मदत होईल. पन्हाळगडावर पर्यटकांची रेलचेल मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. मी नाक्यावर आहे पन्हाळगडाच्या. आपण पाहतो की पन्हाळा नगर परिषदेचे हे कर्मचारी आहेत, एंट्री जे फी आहे ते घेतात आणि त्याचबरोबर ज्यांनी मास्क लावलेलं नाही त्यांना मास्क लावण्यासाठी सक्ती करताना दिसत आहेत. आपण पाहतो की हे जे कर्मचारी आहेत ते सर्वांना सांगतात की मास्क लावा. मला सांगा की अनेक जण या ठिकाणी जाताना मास्क लावत नाही, त्यांना तुम्ही काय सांगता नेमकं? आम्ही वर सोडत नाही नगर परिषद, आम्ही सोडत नाही, परत वर सोडत नाही प्रवासी. वरती काही लोक फिरताना दिसले तर त्यांच्यावर काही फाईन वगैरे करता का? वरती नगरपालिकेची गाडी असते, कर्मचारी असते, ते दंड करतात. आपण पाहिलं की नगरपालिका कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये या दृष्टीनं प्रयत्न करते, पण पर्यटकांनी तेवढं मनावर घ्यायला पाहिजे, तेवढं मनावर घेतलेलं या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. त्यामुळे ओंकार गिरसा, प्रताप नाईक, झी मीडिया, पन्हाळा. Joe